नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची माहिती तुमच्यासाठी खूप दिलासा देणारी आहे. खरीप 2025च्या पीक विम्याबाबत अनेक दिवसांपासून शेतकरी वाट पाहत होते. पैसे कधी येणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता. तर आता मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. एकूण सुमारे 928 कोटी रुपयांचा पीक विमा इथे वितरित होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार? शेतकरी बंधूंनो, ही रक्कम पिकांच्या प्रमाणावर इथे अवलंबून असणार आहे. काही शेतकऱ्यांना सुमारे 8,000 ते 15,000 रुपये इथे भेटणार आहे. तर काहींना 20 ते 27,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत ते लाभ मिळू शकतो. विशेषतः कापूस, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसाठी ही मदत दिली जाणार आहे. पण सगळ्यांना पैसे मिळणार का? नाही. फक्त त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे ज्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला आहे, ज्यांचा पंचनामा पूर्ण झालेला आहे आणि आधार कार्ड व बँक खाते हे लिंक आहे. याशिवाय एक महत्वाची अट सुद्धा आहे. तुमच्याकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसे खात्यात कधी येणार? सध्याच्या अपडेटनुसार विमा कंपन्यांकडून डेटा तपासणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अंदाजे 4 ते 10 एप्रिल दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पैसे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुमचं बँक खाते आणि आधार लिंक आहे का ते एकदा नक्की तपासा. ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या अपडेट सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद.